मानसी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुममत पित्यांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली तळोदा नगरी आणि तळोदा नगरीमधले सगळ्यांचे परिचयाचे असणारे श्री सुनील श्रीराम कर्णकार म्हणजे माळी यांचे 3 बंधू आणि त्यांचा मुलगा कपिल सुनील कर्णकार. सगळ्यांचा व्यवसाय शेतीचा आहे आणि शेतीचा व्यवसाय करून येतात या राहू दे. मी 5 दिवस होते असले पाणी राहू दे. मी 8-5 झाले येले तुम्ही राहू दे. तुम्ही शांतता राहू द्या ना. ते पाणी 5 दिवस पट असले कीर्तन बंद कर दिसू. विठ्ठल विठ्ठल खरं तर सगळं परिवाराचा व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर इतकं सगळं करणं एवढं सोपं नाही आहे. पहिले तर प्रश्न असतो नुसतं शेतीवर इथलं होईन का बुवा. म्हणून भाषा समजेन ना तुमले. हां कारण आहे ना आपल्याकडनी भाषा तिकडनी भाषा आमनाकडनी तुमनाकडनी भाषा मा बी फरक शे. आता आम्ही जर मराठी बोलतास ना मी कीर्तन मग बोल राहिलो असं सरळ सरळ बोलतास. विदर्भान भाषा वेगळी, मराठवाड्याने वेगळी, आपली खानदेशने मराठी वेगळी आणि तुमनाकडे जर मराठी बोलताना किंवा आयराने बी बोलतस तरी तुमनाकडनी भाषा जरा वेगळी शे. नाही सांगी राहिलो तरी बी ध्यानात करा नाही आता येणं रे असं दाब मारीश नाही राहतो असं. म्हणून कसं आहे ना भाषा थोडाफार चेंजिंग हो थोडं लय मा थोडाफार फरक पडी पण आयराणी कळली पाहिजे. इथून आपली सुरुवात असते. भाषा कळते ना मग आयराणी. कारण आपल्या कीर्तनातून मी महाराष्ट्रात नाही तर खास करून काना देशातला आहे म्हणून मला आयराणी बोलायला आवडते. कारण मी माझी मायबोली आहे आयराणी. आयराणी म्हणजे सगळ्या भाषांची राणी म्हणजे आयराणी. सगळ्या भाषांची राणी माझी भाषा म्हणून मला बोलायला आवडते. माझ्या कीर्तनातून कमीत कमी 40% तरी मी आयराणी बोलतो. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मातृभाषेचा स्वाभिमान असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? पाहिजे का नाही? हां पण मातृभाषांना स्वाभिमान पाहिजे पण तो बी जडे कपस्तडे जी काल पाहिजे. मी नेमकं घाटावर कीर्तनाला गेलो तिथं आयराणीमध्ये दृष्टांत सांगत होतो. कीर्तनानंतर एक म्हातारा जवळ बसला. मला म्हणे रवी किरण महाराज तुमचं कीर्तन समजलं, अभंग वगैरे भारी सोडवला पण मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळलं ना. मला तवय संबंध म्हणता आपला मला आता नाही कपस रे भाऊ. मग मी तवच ना आता खांद्यास मग टोपलं फिरायला नव्हतं आता गौज नाही धंदा करायला. हां आणि त्याच ना फोन बिवून आत माले फोन बी येतच त्याच ना रवी किरण बाबा आम्हाला तुमचं कीर्तनाचं आयोजन करायचंय. मी नाही म्हणतेस तुम्ही म्हणशात नाही का म्हणते म्हणा जोडे पाच डोरे दट राहणार मी इथला दूर काय जावा नको. खरं आहे का नाही? हां जवळपास डोरे दट राहणार मग दूर जाऊन काही गरज नाही बा. हो परिवार चांगले. शेतीवर इतका मोठा बंगला बांधणं एवढं सोपं नाही महाराज मध्ये सांगणारच आहे. आणि बंगल्याच्या सोबत बंगलाला करणी बी आहो. नुसता बंगला बांधेन फायदा नाही त्यांना सांगे करणी बी पाहिजे. जुना लोक भारी सांगेल नाही तर बराच बंगलावाला शेतच बट भेटस पण जे मुद्दा नाही तेच नाही भेटस. जुना लोक म्हणतस ना बडा दुकान और फिका पान पण आडे सर्वच होतो बा. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर करोडपती माणसाकडे कार्यक्रम होता. असाच बंगला बिंगला वजन मग काम होतं. भाऊ लई आमले समजे महाराज लोक होतो. घर आका खाली खाली दिकी म्हणतो भाऊ लई ते घ्या ते बसाडी कसावर आहो भाऊ. त्यांनी बटन दाबता सोपा बाहेर निघणार. म्हणतो बापरे काय सिस्टीम शेवाडे बटन दाबता सोपा. मी बसली ना म्हणे बाबा थंड का च्या म्हणतो थंड च्या विचारा नाही याला ती गॅस बी दिखाय राहिना नाही यान घरमा. हा बनाईन कस काय
माले सांगा सरम लागे काल म्हणतात चहाष्टी देऊ कब्बर बटन दाबताच किचन रूम बाहेर निघणं येत माहीत बडं बटनवरच खेळत आहो बटन दाबताच म्हणतं बापरे त्याला म्हणतं का हो दादा गरमा काय कोण दिकत नाही बायको पोरे 35 वर्ष ना बायकोच भेटी राहिली नाही काय चेटान नाही का तुम्ही बंगला आले बायकोनी भेटणी तुला हा पण अरे बट दिक न बुवा विठ्ठल 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 संस्कार चांगले असले का सगळं जमतंय मायबापांचे संस्कार जर चांगले असले का लेकरं काहीतरी कर्तबदार निघतात मी सांगेलच तुम्हाला पण तत्पूर्वी सांगेल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे गायनाला साथ करतायत आमचे गुरुबंधू म्हणजे आमचे चंद्रकांतजी महाराज वारुडकर त्यांच्यासोबत मला वाटतं त्यांचे शिष्य आहेत मोहन महाराज गुजरातवर नाही इथपर्यंत आलेले सध्या इकडेच जळगाव वा जळगावहून महाराज आलेले आहेत आणि जे मृदंगाला साथ करतायत सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आमचे हेमंत बाबा आपलं स्पेशल नाव म्हणजे हसमुख भैया नेहमी हसत राहतात ते बाबा नेहमी हसत राहतात आणि माणसानं तसंच राहावं हसत राहावं नाही का हसत खेळत राहिलं का माणूस 2 वरीस जास्त जगस आणि आमना जुना कीर्तनकार होतात त्याच ना कीर्तन मग मी आशिरा तू त्या मला सांगितलं हाय पुरे हसत राहस म्हणे पण आहे ना बेटा हसत राहायचं म्हणे म्हणतं का बरं बाबा म्हणे हसतो त्याला रोग नसतो बाकी ना हसाले बी कटाया करतस हसत राहू मन मोकळं जर हसणार मन कीर्तन मग मला पक्का विश्वास आहे मन कीर्तन माझं मन मोकळापणाने हसले ना 6 महिना अटॅक किंवा आणि गॅरंटी आहे पण काय इथला कंजूस राहताना हसाले बी ए मोक्या हस रे आंडे ना बाणट तुम्ही बाणट ठल विठल पेटी मास्तर बाबा आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आमचे बाबाश्री आहेत आमचे वारुडचे अजून मनोज बाबा क्या बात आहे वा वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राव वा वा शिक्षक बी टाळलीच नाही उभा शेतात गावातलेच आहेत का सर आपण आता राहिला तुम्ही थोडं सगळे बाहेर गावाहून आलेले सर्व शिक्षक तरी टाळवाजी राहणार वा वा नाही भारी वाट राही ना मला वा वा पहिल्यांदा असं होई राहणार नुसता सर टाळ करीश येत असं नाही ते सर असले फुलार टाकाना बी सुधरत नाही कवय टाका या टाळलीच नाही उभा येत चांगली गोष्ट आहे आनंद वाटतोय आणि तुमच्यावरनं तोडदा वय काय कितलं भारी आहे बुवा असं कारण जर बाईंजात खिचडी बनावस ना अख्खा कुकर भात नाही चेक करस कुकरवर भातले नाही चेक करस फक्त एक कण चेक करलेस कुकरवर भात शिजी घ्यावं बरोबर आहे ना पातेलभर भात शिजी घ्या एक भात ना कण चेक करावर समजी जात बरोबर आहे की नाही तसं भजनी मंडळ जर शिक्षक होतीन तोडं कितलं भारी आहे भाऊ असा जीव करा ना मी काय घर मालक पाहिजे आटे पलाटलेली आटेच बांधलेली जागा बी घर निशे बुवा असं 2 पैसा कमी तीन भेटीन लोके गण दान करतात त्या मला दान बी कर देतीन बा ठल विठ्ठल माझ्यासोबत आलेले आमचे धाडऱ्याचे संदीप दादा आहेत माझ्या रथाचे सारथी साऊंड सिस्टीमचे मालक मयूर भैया साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं भारी साऊंड सिस्टीम आहे ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे माऊली महाराज इथं तुम्ही खरं तर ते वारकरी संप्रदायाचा वारसा चालवत आहेत त्यांचे वडील म्हणजे आपल्या खानदेशाचं भूषणच होतं महाराज काय खानदेशातलं भूषणच होतं किती कीर्तनकार घडवले असतील
किती वारकरी घडवले असतील आमच्या माऊली महाराजांच्या वडिलांनी. हो, असं कोणतं गाव नाही की त्या गावामध्ये बाबांचं नाव नाही. स्वतःसाठी प्रत्येक माणूस जगतो, फक्त धर्मासाठी आणि कोणा परक्यांसाठी जगून बघावं, तो जगण्याचा आनंद काही वेगळा असतो. आणि ते कार्य त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे. आपल्या खानदेशामध्ये असो, साऊंड सिस्टीम चांगली, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, आणि खास करून शूटिंगवाले दादा 2-2 आहेत. मला माहीत नाही तुम्ही आता यूट्यूबला कोण टाकणार येतात, पण दोन्ही शूटिंगवाला बारी दिक राहणार. बारी दिक राहणार म्हणजे स्वभावनं भारीच आहेत. मी काढे पोरे दकाल नाही येले, पण भारी आहेत बस, स्वभावनं चांगले आहेत. हां भैया दादा, तुमचं तर काही टेन्शनच नाही. विठ्ठल विठ्ठल खासगी रस्म आहे. जितनी दुनिया मजाक उडाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. भैया कुठे गेले? घरमालक 30 वर्षाच्या वयात घर बांधलं महाराज. सगळे चांगलं म्हणत असतील असं नाही, सगळेच लोक चांगलं म्हणतील असं नाही. बाबा तुम्ही इथं बसलायत ना, तुम्ही जर शिक्षक असाल ना तरी लोक सांगतील त्यासले काय अक्कलशे, विलाज नाही त्यासले. बानाट कोणले बी बानाट म्हणतेस. म्हणून त्यांच्या नादी लागायचं नाही. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब कर्म मेरे भगवान का होता है तो जिंदगी पल में बदल जाती है. विठ्ठल विठ्ठल मला सांगितलं गेलं कोणत्या कोणत्या विषयावर बोलायचं, पण तत्पूर्वी मी पहिलं कीर्तन करतो ना तेव्हा मला सांगायला आवडतं. जीवन जगत असताना तुम्हाला लोक काय म्हणतात ही अपेक्षा ठेवू नका. लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही, लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पण महाराज, जेव्हा सीता होती तेव्हा तिला बदनाम केलं गेलं, पण जेव्हा संतांनी चरित्र लिहिलं तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? तुम्ही तुमचं कर्तबदारी सोडू नका, तुमचे मार्क्स तुम्हाला वर्षाच्या नंतर भेटतात. बस हेच जीवन आहे. लोक काय तर ना, लोक नावं ठेवायला आहे काही करत नाही, लोकांच्या नादी लागायचे नाही. लोकांचा धंदाच आहे तो नावं ठेवायचा. मनीषीन सोपं भाषामा, आपला खानदेशी भाषामा जर म्हणाना होणार ना, बुकणारा कुत्राशनी वर्षे लागो हाय सोपं करीनशी नाही का. बुकणारा कुत्राशनी वर्ष लागणं म्हणजे आपण स्वतःने उन्नतीला थांबा देणं आहे. मनीषीन बुकणाराशनी वर्ष लागानं, कारण चांगल्या कार्याला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतातच. बरोबर आहे ना? चांगल्या कार्याला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतातच. ज्या रस्त्याला गतिरोधक नाही त्याला हायवे म्हणता जेव्हा नाही. म्हणून हे आडवे येणारे गतिरोधक आहे ना, यांच्या नादी लागायचं नाही. मला सांगायला आवडतं, तुम्ही बसलेले आता जे परिवारात मी आलोय त्यांचे समजे नातेवाईक वगैरे आमच्या सरांनी सांगितलं सगळ्यांची नावं नाही का. बरेच परिवार मोठे आहे, गावातल्या गावातच आहेत, आणि सर्व नोकरीवाले पण आहेत आणि खास करून शेतकरी पण आहेत. इथं बसलेले सगळे शेतकरीच असतील. आता नोकरीला लागले म्हणून जाऊ द्या, पण आपले पूर्वज तर मतलब जे मोठे होते ते तर शेतीच करणारे होते नाही का. इथून 25 वर्ष अगोदर शेतकऱ्यांकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या म्हणून बाजाराला जाताना कशा जायचे ते, मोटरसायकल नव्हती, 4 व्हीलर गाडी नव्हती म्हणून बाजाराला जाताना जायचं असायचं तर मग पैदल जायचे, पायी जायचे, किंवा मग बैलगाडीकन बाजाराला जायचे. आता बैलगाडीकन बाजाराला जायचं, शेतकरीनं बैलगाडी जुंपली आणि जायचं बाजाराला. आता शेतकरीनं बैलगाडी जुंपल्याच्या नंतर प्रत्येक शेतकरीचा कुत्रा पाळलेला असायचा. बैलगाडी जुंपली की कुत्रा सुद्धा बैलगाडीच्या पाठीमागं चालायचा. आता बैलगाडी बाजारात शेतकरीनं सोडल्याच्या नंतर सोबत आणलेला चारा होता, वैरण होतं, ते बैलांना टाकलं आणि शेतकरी बाजाराला निघाला. कुत्रं बघत होतं, बाप्पा आपला मालक बाजाराला निघाला, आपल्या सोबत आलेले कुत्रं चारा खातंय, मग आपण उपवाशी पोटी इथं कुटवर मरायचं. मग कुत्रही पोटाची खडगी भरण्यासाठी निघालं. इतकं लांब निघून गेलं की इकडे मालक बाजार करून आला. बाजार करून आल्याच्या नंतर बैलगाडी जुंपली आणि मार्गस्थ झाला. कुत्रं आलं फिरून, ज्या जागेवर बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडी दिसत नाही आणि मालकही दिसत नाही, म्हणजे नक्कीच माझा मालक परतीनं निघाला असेल. आता कुत्रं सुद्धा परतीनं घरी जायला निघालं. तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी दोन्ही संगे होतात. माऊली बाबा, मालक आणि बैलगाडी दोन्ही संगे होतात. मग कुत्राला काय त्रास होता का?
आता आता एकलं जाणं एकला कुत्राला त्यान जात ना सुकना जाऊ देतच का? दुसराच ना त्रासच नाही दादा, आपला आपला कुत्राच ना त्रास राहत. आता तिकडनं येताना मालकाने बैलगाडी सोबत होती म्हणून कुत्र्याला कोणाचा त्रास नाही, पण इकडनं आता एकटं जायचं. एकटं म्हणल्यावर एकट्या कुत्र्याला सुकान जाऊ देतात काय त्यांच्या जातीचे? ते कुत्राचा चौक मावू ना बडा नवीन कुत्राजनी देख म्हणे आई नवीन दिक राय ना म्हणे. एकलं कुत्र दकीच नाही, बडा कुत्राजनी गर्दी करली नाही आणि बडा बद बद कुत्रा ते एकलं कुत्र दकीन बुकाला लाग गया. पण कुत्र हुशार होतं. ते कुत्र म्हणे इथला बद बद कुत्रा आहे इथला बुकी राहणार यास ना तोंडे जर लागणं म्हणा वेळ वाया जाईल, यासनी वर्ष लागायला चालणार नाही. कुत्र हुशार होतं. हुशार म्हणण्यापेक्षा खानदानी कुत्राने बुकणारा कुत्राने वर्ष लागू नये. हुशार होतं कुत्र. चारी पाय वर कर दिना पाठ घशिले नाही याव याव करायला लागणार. त्याच ना मानाचे मेन मालक कुत्र होतं ना ते म्हणे ए सोडदार त्याले बी आहे घ्या आपले ते कुत्र म्हणे आई सोपच आहे बा काय तोंडे लागा ना बुकणारच ना वर्षे. पुढला चौक माग्या अहो कुत्रा पुढला चौक ना कुत्राच नाही बी दे का एकलं कुत्र त्या बी बद बद कुत्रा जमा घ्यात नाही बुकायला लाग्यात. पण त्यानं ठरवलं होतं बुकणारा कुत्राच नाही वर्ष लागणं. त्यांनी सरळ काय करा माहिती का चारी पाय वर करते ना पाठ घशिले नाही याव याव करायला लागले. त्याच ना माना बी एक मालक होतं आणि प्रत्येक टोळीना मालक राहतस. हा त्याच ना माना मेन मालक कुत्र होतं म्हणे ए सोडदार द्यायला बी आहे घे आपले ते कुत्र कस तरीच गे बो मालक ना दारपर्यंत. मालकाच्या दारात गेलं मनात मनाशी संवाद साधायला लागलं. ते कुत्र काय म्हणे माहितीये का शिकीचा बरं का बसेलवाला सर्वजण. ते कुत्र मनाशी संवाद साधत होतं म्हणत होतं नालायक असून तुमले ब्याईनो नाही म्हणे मी. काय सांगे ते कुत्र नालायक असून तुमले ब्याईनो नाही म्हणे मी, पण तुम्हाला बुकणारच नाही वर्ष जर लाग जातो मला म्हणा मालक भेटता नाही म्हणे. काय सांगितलं भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी जर लागलो तर आपला मालक आपल्याला भेटत नाही. महाराज सांगायचं तात्पर्य एवढं आपल्याला नावं ठेवणारे टिंगल करणारे आपली बदनामी करणारे भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाई नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. ते म्हणत होते की खरंच नाथ बाबा शांती ब्रह्म आहेत का? परीक्षा घ्यायची नाथ बाबांची. नाथ बाबांचं यौपद खोटं ठरलं पाहिजे. महाराज एका यवनानं नाथ बाबांच्या अंगावर थुंकावं किती वेळेस हो 108 वेळेस थुंकला यवन. पण माझ्या नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. उलट काय केलं माहितीये का? प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देव